क्रॉस झालेली आहे. मग 50% चे लिमिटेशन राज्याकडे आहे का, नसेल तर मग कुठे आहे तर मग कुठे आहे. मग 16 मध्ये त्याची लिमिटेशन काय देण्यात आलेली आहे. मग 16 चे कसे असेल, 15 चे कसे असेल, ह्या दोन्हीचा डिफरन्स काय असेल ह्याचा कनेक्शन समजलंच पाहिजे. त्याचा उद्या परवापासून पुन्हा कंटिन्यू होत आहे. 14 च्या ठिकाणी म्हणतोय आहोत की सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे, कारण आमच्या देशामध्ये कोणी समान नाही, परंतु सगळ्यांना समान बनवायचं आहे म्हणून आम्ही आर्टिकल 14 मध्ये प्रोव्हिजन दिलेले आहे. पण 14 समान नसल्यामुळे 15 मध्ये आम्ही आरक्षणाची प्रोव्हिजन केली की 15 मधला 4 सब क्लॉज हा सांगतोय की स्पेशल प्रोव्हिजन फॉर बॅकवर्ड मायनॉरिटीज आरक्षण दिलं पाहिजे. मग 15-4 मध्ये दिलं की आम्ही एज्युकेशन साठी दिलं, तर 16-4 मध्ये आम्ही एम्प्लॉयमेंट साठी देतो आहोत. इथे एज्युकेशन आहे, इथे एम्प्लॉयमेंट आहे, स्पेशल एम्प्लॉयमेंट आणि स्पेशल प्रमोशन साठी. सो देन आर्टिकल 16 मधलं कनेक्शन 4 चा आणि 15 मध्ये 4 चं दोन्ही ठिकाणचा आरक्षणाचा डिफरन्स काय होता आणि त्याचा प्रॅक्टिकल डिफरन्स काय असेल याचं कनेक्शन कळालं तर नेमकं प्रॉब्लेम्स काय कळायला लागेल. सेकंड थिंग, मी फक्त जनरल बोलतोय, त्याच्याविषयी मला एक आर्टिकल एकच संबंध नाही, पण आता मग तुम्हाला एक जस्ट स्टडीचा व्ह्यू काय असतो दाखवण्यासाठी प्रत्येकाचं इंटरकनेक्शन दाखवतो आहे. नेक्स्ट आर्टिकल 19 नुसार हार्दिक पटेलने बोलला की मला भाषण करायचा अधिकार, सभा घ्यायचा अधिकार, संघटित व्हायचा अधिकार, पाटीदार समाजाची संघटना बनवली, गुजरात संघटनेला, कारण भारतात कुठे फिरायचा अधिकार आहे म्हणून तो महाराष्ट्रात पण येणार होता आंदोलन मोर्चे करण्यासाठी आणि तो बऱ्याच ठिकाणी गेलेला पण आहे. सो ते 19 आर्टिकलनुसार फ्री आहे आणि तो आर्टिकल 19 मधला 1 नुसार तो सांगतो की मला भाषण करण्याचा अधिकार आहे. सो हे सगळे आर्टिकल कनेक्टेड आहेत, म्हणजे 19 डायरेक्ट कनेक्टेड टू हार्दिक पटेल फुल्ली. मग आर्टिकल 20 त्याला अटक करण्यापासून काही स्वातंत्र्य लिमिटेशन्स आहेत. आर्टिकल 22 स्पष्ट सांगितलेलं आहे अटक आणि स्थानबद्ध करून ठेवण्यासाठी लिमिटेशन टाकलेले आहे. मग अटक आणि स्थानबद्ध करून ठेवण्याविषयी मला वाटतं आता 4 दिवसापूर्वी एक इश्यू झाला आणि पुन्हा आज इश्यू झालेला आहे हार्दिक पटेल विषयी. तो असा इश्यू होता की हार्दिक पटेलचं म्हणणं होतं त्याच्याविषयी हार्दिक पटेलच्या बाजूने हार्दिक पटेलच्या मित्राने एक केस टाकलेली आहे. ती केस यासाठी आहे आर्टिकल 32 मधल्या सब क्लॉज 1 च्या कनेक्टेड आहे, ज्या ठिकाणी सांगितलेलं आहे की हार्दिक पटेलला पोलिसांनी अटक करून स्थानबद्ध करून ठेवलेला आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही त्याला स्थानबद्ध केलंच नाही, तो गायब झाला, पळून गेलेला आहे आणि त्या मित्राने केस टाकलेली आहे 32(1) मधल्या कलमानुसार कोर्टाला सांगितलेलं आहे की पोलिसांनी त्याला बंद करून ठेवलंय, त्यामुळे त्याला बंदी प्रत्यक्षीकरणाअंतर्गत त्याला मुक्त करा, कारण तो फ्री आहे, तो काही टेररिस्ट नाही आहे. सो हे आर्टिकल 32(1) नुसार त्यांनी केस टाकलेला आहे. मग आम्हाला प्रश्न बंदी प्रत्यक्षीकरणावरच येतो, पण त्याचा कनेक्शन हार्दिक पटेलशी होता, कारण एमपीएससी कंटेम्पररी अभ्यास करते आहे, आम्हीच कंटेम्पररी अभ्यास करत आहे आणि त्याचं कोणा इंटरकनेक्शन नाही आहे. आम्ही फक्त एक विषयाचा एका ठिकाणी एका पद्धतीने अभ्यास करतो, पण त्या विषयाचं इंटरडिपेंडंट इंटरकनेक्शन कसं आहे याचा अभ्यास करत नाही. म्हणून आपल्याला नेमकं काय आलं किंवा काय येणार नाही याचा अंदाज येत नाही आहे. याचा अंदाज कधी येतो जेव्हा परीक्षेचा जास्तीत जास्त अभ्यास आणि तो आपला अभ्यास किती झालाय हा कळल्यानंतर. आणि बऱ्याच वेळेस लोकांचा अभ्यास करतो पण आम्ही आमचा अभ्यास नाही करत. आम्हाला कळलं की आम्हाला हे येत नाही तेव्हा आम्हाला कळलं पाहिजे की आता एमपीएससीला काय पाहिजे आहे. ह्या दोन्हीचं गोष्ट ज्या ठिकाणी मिळून जाते त्या ठिकाणी नक्की सक्सेस मिळत असतो. नेक्स्ट आर्टिकल 39(1) जे म्हणजे सगळ्यांना समान न्याय आणि मोफत सल्ला मिळाला पाहिजे आहे, म्हणून सगळ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे आहे. 340 नुसार आम्ही ओबीसी कमिशनची तरतूद करतो महाराष्ट्र आयोगाची, तर तो आयोगाकडे अहवाल दिला पाहिजे आहे. अहवालानुसार पुढील प्रोव्हिजन होतील जो असाच कनेक्टेड टू महाराष्ट्रात धनगर समाजाचं आरक्षण आहे, असाच कनेक्टेड टू अण्णा हजारेंचं आंदोलन आहे. अशा अनेक इश्यूज आहेत, म्हणजे ती एम ए भूषण पासून ते कतरिना कैफ पर्यंत या सगळ्या लोकांचं कनेक्शन राज्याकडे पुण्यापेक्षा अनेक आर्टिकल्स कनेक्टेड आहे. फक्त समजता आलं पाहिजे की विषय कसा समजून घ्यायचा आहे. पण प्रॉब्लेम हा होतो की तुम्हाला तुमच्या हातात असलेली पुस्तकं तीच वाचून समजत नाही, संपले तर समजत नाही, समजले तर परीक्षेत येत नाही, परीक्षेत आले तर नेमकं आपल्याला ते येत नाही. सो देन या सगळ्यांचे इंटरकनेक्शन्स इंटरडिपेंडन्स आपल्याला नेमकं कुठे आलं पाहिजे, नाही आलं पाहिजे, तर ते कसा अभ्यास करता आला पाहिजे याचं कळण्यासाठी अनेक गोष्टींना टच करता यावा आणि तो कसा करता आला नाही याची पण जाणीव होता यावी. यामुळे मी तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं कनेक्शन यासाठी सांगितलं होतं की तुमच्या समोर असलेल्या पुस्तकांची यादी ही जनरली मी जेवढं कॅल्क्युलेशन केलंय त्यानुसार प्रत्येक कॅन्डिडेट कमीत कमी 6,500 पानांपेक्षा अधिक पानं असलेली पुस्तकं घेतला तरी वाचतोच, पण तो वाचून परीक्षेत पास होत नाही आहे. जी 6,500 पानं बोलतोय त्यातली 2,500 पेक्षा अधिक पानं अशी आहेत जी फक्त चालू घडामोडीसाठीची आहे, जी फक्त घेऊन ठेवलेली आहे किंवा फक्त वाचताय, भरपूर वाचताय आणि खूप हार्डवर्क करताय. दुःख होतं, समाधान पण होतं.
दुःख यासाठी आहे कारण आउटपुट काही सगळं असतं, समाधान यासाठी आहे की बसण्याची ताकद खूप आहे. प्रॉब्लेम काय आहे, प्रॉब्लेम रिझल्ट नाही नाही आहे. जस्ट इमॅजिन करा लोकांना त्याची फक्त 60-70 पानं आहे एका मॅगझिनची, अराउंड 12 महिन्याचे आपले 400 पेक्षा जास्त पानं होऊन जातात, योजनाची 400 पेक्षा जास्त पानं. कुठलाही एक पर मंथ मॅगझिनचे परफॉर्मन्सचा वाढलेला आहे, कुठलंही घ्या त्याची पुन्हा 500 पेक्षा जास्त पानं आहेत, अराउंड 1500 पानं ह्या 3 मॅगझिनचे आहेत, 3 मॅगझिन्स. त्यासोबत आम्ही खूप असतो करंटचं स्पेशल, करंटचं स्पेशल, करंटचं स्पेशल वगैरे वगैरे. पण मित्रांनो ऑलमोस्ट 60% पेक्षा अधिक प्रश्न हे ट्रॅडिशनल वरती आहे. पण ट्रॅडिशनचे प्रश्न हे फक्त ट्रॅडिशनल राहतात, ते कंटेम्पररी करंट इश्यूच्या